कोणाचं घेता जागं राहा. कोणी नावासाठी देत नाही ना, कोणी तुमच्या फायद्यासाठी देत नाही ना, अशी घेत जाऊ नका, कधीच घ्यायचं नाही. आता पुढचं ऐका, देतानाही जागं राहा. पंढरपूरला जातो आपण, चंद्रबागेच्या वाळवंटामध्ये ते भिकारी बसलेले असतात, पण मनामध्ये भाव तयार झाला आणि आपण त्याच्या हातात 200 रुपये टाकले आणि गडी त्याची दारू पिऊन आला, काय फायदा झाला. ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, सद्गुरु जोग महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज. विठाला 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 आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. नमो ज्ञानेश्वरा, 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 नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांची. श्री गुरुचरण सरोज रजनी जमुन कुरु सुधारी. बरनम रघुबर विमल जसु जोदायकु फलचारी. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार. बल बुद्धि विद्या देवु मोहि हरऊ कलेश विकार. मंगल भावना मंगल हारी, द्रवभूषु दशरथ अजिर बिहारी. राम सिया राम जय जय राम. महिम्न पारंते परम विदिशो यद्य सदृशी. स्तुतिर ब्रह्मादीनाम पितद वसन्नास्त्वयि गिरः. अथावाच्य सर्वस्व सुमति परिणामावधि गृणन्. ममापेश स्तोत्रे हरणिरपवाद परिकर. हा मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या श्री संताची माथा चरणावरी.
साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढली अंतरी प्रेम सुख विठाला विठाला आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक हयाचा हरिक वाटे देवा. अच्छा, पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण एकत्रित आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला बिको थोडा कमी कर याच्यामुळे खूप या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्त्वाचा 4 चरणाचा 4 कडव्याचा बहुतेकांच्या पाठातला हिताच्या ठिकाणी जो कोणी जागा आहे त्याच्या जीवनातली फलश्रुती सांगणारा अभंग आहे. विठाला विठाला अभंग प्रसिद्ध आहे. बहुतेक कीर्तन ऐकणाऱ्याच्या पाठातला आहे. सोपा अभंग आहे. कधी मध्ये ओढच या अभंगाचं गोड चिंतन आपण आपल्या 9 वाजेपर्यंतच्या वेळेमध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया. पैकी अल्पसा पर्याय आहे आपल्या या अजिंक्य तारा सहकारी साखर कारखान्याच्या प्रांगणामध्ये हॉलमध्ये स्वर्गीय भाऊसाहेब ज्यांना आपण म्हणायचो असे छत्रपती अभयसिंह राजे भोसले यांच्या 20व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार या कारखान्याला ज्यांनी उभं केलेलं आहे असे छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या आयोजनातून आणि समस्त कार्यक्रम करणारी मंडळीच्या सौजन्यातून आमचे शेळके सर संभाजी महाराज शेळके सर यांनी संपर्क केला आणि ही 2ऱ्या दिवसाची सेवा तुमच्या सगळ्यांच्या वतीनं आमच्या पदरामध्ये आहे. अतिशय सुंदरचं वातावरण कार्यक्रमासाठी उपलब्ध आहे. 2ही मृदंगाचारी अतिशय गोड आहे. गायला तर महाराष्ट्राचे लोकप्रिय कीर्तनकार उमेश महाराजांनी चाल गायलेली आहे. पुढं चाल म्हटलेले महाराज मला सगळ्यांची नावं माहिती नाही पण आपण सगळी या लाईनची गुणीजन या लाईनची सगळी गुणीजन मंडळी 2ही मृदंगाचारी अतिशय गोड आहेत. पेटीची साथ उत्तम आहे. सगळी महाराष्ट्राच्या सातारा भागातली गुणवान टाळकरी मंडळी फडकरी मंडळी या सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो. ज्यांच्या कीर्तन सेवा आपल्या सप्ताहामध्ये आहेत त्यांनी आल्यापासून स्वागत केले. सत्पुरुष बाबा असतील शेळके महाराज असतील उमेश महाराज योगायोगानं उपस्थित आहेत. खूप कीर्तनं असतात पण आज कसे रिकामे आहेत काही कळलं नाही पण योगायोगानं माझ्याच कीर्तनामुळे सुट्टी घेतली असेल त्यांनी. उमेश महाराज कीर्तत सध्या मराठवाड्यालाही त्यांचं वेड लागलं आहे महाराष्ट्राला वेड लागलं आहे. आपण शेळके महाराज आदी करून सगळी मंडळी आमदार साहेबांच्या छत्रपती साहेबांच्या माध्यमातून प्रतिवर्षी थाटामाटामध्ये अगदी या भाऊसाहेबांच्या पुण्यतिथी पर्वकालामध्ये प्रतिवर्षी थाटामाटात हा कार्यक्रम उभा करतात आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं लोकप्रिय कीर्तनकार ज्यांच्या वाणीमध्ये समाजाला प्रबोधन करण्याची अभंग शिकवण्याची ताकद आहे अशी सगळी मंडळी आपण या ठिकाणी प्रतिवर्षी आणता आणि त्याला अनुसरून अगदी या पवित्र मंडपामध्ये या सभागृहामध्ये आपण एकत्रित आहोत. अतिशय गोड वातावरण आहे. शूटिंग आहे. सिस्टीम चांगली आहे. आता याच्यात सभा मंडपामुळं त्यांचंच काय कुणाचंच काही चालणार नाही पण तरीसुद्धा अतिशय चांगला आवाज दिला आहे. सिस्टीम मंडप डेकोरेशन बालदार चोपदार विनेकरी ग्रामस्थ या कार्यक्रमाला सजवणारी धजवणारी मोठं बनवणारी आपल्या जीवनातला वेळ तन मन धन देऊन साहेबांच्या कार्यक्रमाला प्रेरित करणारी आपण सगळी भाविक मंडळी बहुसंख्य माता माऊल्या पुरुषवर्ग मातृवर्ग ज्येष्ठ मंडळी संप्रदायाला ज्यांनी योगदान दिलेलं आहे अशी सगळी जुनी मंडळी सगळ्यांना वंदन करतो. अगदी सगळ्यांचं नतमस्तक होऊन दर्शन घेतो. अभंगाला कीर्तनाला सुरुवात करतो. आमच्या संगतीमध्ये गणेश महाराज आदी करून आपण सगळी आलेली मंडळी आहात. सर्व महाराज मंडळीच्या चरणी साष्टांग प्रणिपात.
अभंगाला कीर्तनाला सुरुवात करतो. एकच विनंती आहे, येणाऱ्याला येऊ द्या, बसणाऱ्याला बसू द्या, पण तुम्ही जे ऐकणारे आहे सर्वांगाचे कान करून ऐका. विठाला 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 विठाला. या सृष्टीमध्ये आपल्याला हजारो जण जाग करणारे आहे. प्रत्येक जण आपल्याला जाग करतो. आपली आई आपल्याला सकाळी लवकर उठवते कामावर जायला, आपली बायको लवकर उठवते कामावर जायला. या जगातली प्रत्येक माणसं आपल्याला जाग करतात, पण स्वार्थासाठी, धनासाठी, लाभासाठी. जगामध्ये एक संत नावाचं व्यासपीठ आहे, ते आपल्याला हितासाठी जागा करतात. आता जागा रे भाईनो जागा, फार गोड शब्द आहे. चोरणी जल्यात नाडूनी भागा रे भाईनो जागा रे भाईनो जागा. पाठीत अभंग आपल्या आहे. उठा किजी मायबाप कैशी लागली झोप, उठा सकळ जन उठले नारायण, उठा जागे भारी आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माच्या. जाग करणारे हजारांनी अभंग आहेत सर्व संतांचे, पण जाग कुठं कुठं राहिलं पाहिजे उमेश बाबा हे कोणालाच माहिती नाही. आपल्याला जाग कुठं राहता येईल याच्यासाठी नामदेवराय म्हणतात, धन दारा पुत्र जन बंधू सोयरी पिशून एवढ्या गोष्टीसाठी जाग राहायचं. पहिला शब्द आला धन. आता धनावर कोणी बोलायचं? जो बोलणार आहे तोच ठरून आलेला असतो. त्यामुळे आता धनावर कोणी सांगायचं? ज्याचा अर्थ असा नाही धन घेऊ नये, अर्थ पण असा नाही धन देऊ नये. घ्यायला पण विरोध नाही आणि द्यायला पण विरोध नाही. बरं, तसे श्रीमंत आहेत संत आमचे. आता तुम्ही साहेबांना श्रीमंत पदवीच लावलेली. हे शूरवीर संत ते गरीब नव्हते महाराज, हे लोकांच्या डोक्यात कुणी घातले काही कळत नाही. तुकाराम महाराज किती श्रीमंत होते ऐका. आपण कधी आळंदीला गेलात ना माऊलींच्या दर्शनाला मंदिरामध्ये, तर माऊलीच्या मंदिरामध्ये पहिला जो गाभारा आहे माऊलीच्या समाधीच्या अगोदरचा, त्या गाभाऱ्यामध्ये उजव्या हाताला संगमरवरी दगडानं कोरून लिहिलेलं आहे की या मंदिराचं बांधकाम जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या स्वखर्चातून झालेलं आहे. म्हणजे माऊलीच्या मंदिराच्या गाभाऱ्याचं बांधकाम तुकाराम महाराजांच्या पैशातून झालेलं आहे. एक मंदिर बांधायला सगळं गाव एकत्रित आलं तरी मंदिरं होत नाही. एकटे तुकाराम महाराज जर माऊलीचा मंदिराचा कळस गाभारा बांधून देतात. श्रीमंत आहेत का गरीब आहेत? गरीब माणसाचं काम आहे काय? हे श्रीमंत माणसाचं काम आहे. संत गरीब नाही आहेत. आमच्या मराठवाड्यात जर कधी आलात तर अजूनही 3000 एकर जमीन नाथ महाराजांची निघते. लोकांनी तर लाखाने हाणली, पण सध्या तरी 3000 एकर त्यांच्या मालकीचे आहे. 3000 एकर 7-12. कमी श्रीमंत नाही संत. भिकारी जर भीक मागायला गेला तर सोन्याच्या ताटात जेवण वाढायचे नाथ महाराज. पुढे श्रीमंत हो. सांगूच तुम्ही आता इथं कीर्तन ठेवलं माझं, शेळके सरांनी फोन केला, उमेश महाराज बसलेत, एवढं गोड कीर्तन चाललंय, सुरुवात झाली. हे तुम्ही कीर्तन ठेवता आमची उमेश महाराजांची माझी. उद्या कीर्तन कार्यकाल ताई झाल्या, उद्या सागर महाराज येणार आहेत, तुमच्याकडे वसंत गडकर येणार आहेत. हे कीर्तन तुम्ही ठेवता, कीर्तनकार तुम्हाला शब्द देतो, तुम्ही ते ऐकता, मनमोहक होता, निघून जात. नाथ महाराजांच्या घरी रोज कीर्तन असायचं आणि कीर्तनाला तुमच्यासारखीच लोक कीर्तनाला यायची. आणि कीर्तन झाल्यावर नुसतं कीर्तन नव्हतं त्यांना, कीर्तन झाल्यावर ऐका 2 किलो हरभऱ्याची डाळ आणि 1 किलो गुळाची ढेप त्यांना दान दिली जायची. ऐकणाऱ्याला कुणाकडून? कीर्तनकाराकडून. हे नुसतं ऐका, हे याची अपेक्षा लगेच माझ्याकडून करू नका, नुसतं ऐका. हे जो येईल त्याला दान दिलं जायचं. कमी श्रीमंत असतील नाथ महाराज मान. अहो जे लोक कामावर जातात ना, चौकामध्ये उभे राहणारे, साताऱ्याच्या चौकात, शेंद्र्याच्या चौकात, ते कामावर जाणारे भिगारी काम करणारी लोक, त्यांना नाथ महाराज पुरणपोळीचा स्वयंपाक रोज जेवायला द्यायचे. श्रीमंत होते. सकल संता माझी राजा, फार सुंदर शब्द आहे. सकल संता माझी राजा राजा हो. फार श्रीमंत होते. स्वामी एकनाथ माझा माझा. म्हणजे
श्रीमंतीला विरोध नाहीये, सोन्याची बिस्किटं कमवा त्याला विरोध नाही, फक्त कुणाचे पैसे घेता इथं जागं राहा आणि कुणाला देता इथं जागं राहा. उदास विचार उदास विचार उदास विचार. शाबाश शाबाश. काय गोड शब्द आहेत बघा. जोडून या धन उत्तम व्यवहारी. धन कमवा, उत्तम व्यवहारानं कमवा, त्याला विरोध नाही, पण देत असताना जागं राहा आणि घेत असताना जागं राहा. तुमच्या साताऱ्यातली घटना आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था चालू केल्यावर दुष्काळामुळं त्यांच्या विद्यार्थ्यांना जेवण मिळत नव्हतं आणि श्रीमंत सावकार साताऱ्यातला म्हटला, मी तुम्हाला पैसे देतो, धान्य देतो, पण संस्थेचं रयत नाव बदला आणि माझ्या बापाचं नाव संस्थेला लावा. तर ते भाऊराव पाटील म्हटले, तुझं धान्यच नको. अर्थ काय? कोण देतं इथं जागं राहा, कुणाचं तुम्ही घेताय जागं राहा. पापातलं नाही ना, त्रासातलं नाही ना, कुणाच्या वाईटातलं नाही ना, कुणाच्या दुःखातलं नाही ना, घेत जाऊ नका, तिथं जागं राहा. संतांनी इथं जागं केलं आपल्याला. धन जागं राहा, कुणाचं घेता. आमच्या आळंदीला ज्या संस्थेमध्ये मी शिकलो त्या संस्थेचं नाव आहे स्वानंद निवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था. आमच्या संस्थेचा शेळकेसर असा नियम आहे, विद्यार्थ्याला फीस नाही, शिक्षकाला पगार नाही. जगातली पहिली संस्था आहे बरं काही. विद्यार्थ्याला फीस नाही आणि शिक्षकाला पगार नाही. उमेश महाराज काय, साखरे महाराज काय, कोणताही कीर्तनकार त्या संस्थेच्या पायिकातून आलेला आहे. कुठं तरी शिकलाय तो जोग महाराजांकडूनच आलेला आहे. कुठून तरी ती परंपरा जोग महाराजापर्यंत जाते. 100 वर्षापूर्वी ज्यावेळेला संस्था उभी केली त्यावेळेला परिस्थिती खूप नाजूक होती. संस्थेत विद्यार्थी पहिले आले गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराज आमच्या बीड जिल्ह्यात. दुसरे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर गुरुनाम गुरु लक्ष्मण बाबा इगतपुरीकर आणि चौथे गुरुनाम गुरु मारुती बाबा गुरव. असे 4 खांब उभे राहिले. कोणी पखवाज वाजवायला लागलं, कोणी गायन करायला लागलं, कोणी प्रमाण म्हणायला लागलं. असे विद्यार्थी तयार व्हायला लागले. विद्यार्थी घडत असताना आता विद्यार्थी वाढले की आपल्याला खुर्च्या जशा माणसं वाढल्यावर वाढावं लागतात, तसं विद्यार्थी वाढल्यामुळे पहिल्यासारखं राहू द्या, पहिल्यासारखं कमी जास्त विद्यार्थी वाढल्यामुळं थोडं कमी राहू दे असं राहू. विद्यार्थी वाढल्यामुळं झालं काय, संस्थेतल्या घासवाली धर्मशाळेत विद्यार्थ्यांना पाठाला बसायला जागा पुरेना म्हणून आता संस्था बांधली पाहिजे, धर्मशाळा बांधली पाहिजे. म्हणून त्यांनी त्या काळात कोणी 100 रुपये, कोणी 10 रुपये, कोणी 20 रुपये, कोणी सिमेंट, कोणी विटा देऊन जी जुनी जोग महाराजांची वारकरी शिक्षण संस्था आहे मंदिराच्या जवळ ती बांधकाम केली. पण ती अर्धवट झाली. दरवाजे राहिले, भिंती राहिल्या, प्लास्टर राहिलं, सिमेंट नाही पुरेना, पैसा येईना. एका श्रीमंत सावकाराला माहिती झालं बा पुण्यातल्या की जोग महाराज संस्थेचं बांधकाम करतात, हजारो गरीब विद्यार्थ्यांना शिकवतात, विद्यार्थ्याला फीस नाही, शिक्षकाला पगार नाही. तो श्रीमंत सावकार त्या काळात त्याच्या गाडीमध्ये बसून आळंदीला आला. जोग महाराजांच्या संस्थेमध्ये घासवाली धर्मशाळा त्याला संस्था होती आणि संस्थेमध्ये प्रवेश केला. महाराजांच्या पाया पडला आणि महाराजांना म्हटलं, महाराज तुम्ही ज्ञानेश्वरी सांगता? म्हटले हो. म्हटले मला ज्ञानेश्वरी फार दिवसाची ऐकायची आणि ती ऐकण्यासाठी मी तुमच्याकडे आलो. म्हटलं काय हरकत नाही. जोग महाराज म्हटले आमचे काही नियम आहेत,
काय नियम आहेत म्हटले, पहाटे 4-4:30ला उठावं लागतं, इंद्रायणीचं स्नान करायचं, मंदिराला प्रदक्षिणा मारायची, माऊलीचं दर्शन घ्यायचं आणि पहाटे 5:30-5:00ला पाठाला यायचं. त्यावेळेला पाठ हे 5 वाजता व्हायचे, 5:30ला व्हायचे. आणि या नियमात चप्पी करायची, धोतर घालायचं, नेहरू घालायचं, टोपी घालायची, आमचे नियम आहेत म्हटले. या नियमामध्ये तुम्ही आले की काही हरकत नाही म्हटले ज्ञानेश्वरी ऐकायला. तो श्रीमंत सावकार म्हटला, महाराज मी सकाळी 9ला उठतो, मी पुण्यातला आहे, एवढ्या पाठ काही मला जाग येत नाही, मला तुम्ही माझ्यासाठी दुपारी 11 वाजता 12 वाजता ज्ञानेश्वरी सांगा. आणि तुम्ही जर या बदल्यात ज्ञानेश्वरी मला सांगत असाल तर तुमच्या संस्थेचं जे अर्धवट बांधकाम राहिले ते मी एकटा पट्ट्या करून देतो. कोणाला मागण्याची गरज नाही, पैसे मागण्याची गरज नाही, काही गरज नाही, मी करून देतो. उमेश बाबा आपल्यासारखा असता तर म्हणला असता 1 मिनिटात बांध, मी लगेच सांगतो तुला. जोग महाराज म्हटले नाही बा ते चालणार नाही, या पुढं बसा माऊली. माऊली कोण अशी एकूण जागा आहे. विठाला 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 ही वाठारवरनं काही मंडळी आली आता, त्याच्यामध्ये आमचे कदम माऊली आहेत, उमेश महाराज, साखरे महाराज, सगळ्या तरुण कीर्तनकाराचे आवडते आहेत, कीर्तन घेतात माऊली. मीच घेऊन येणार होतो पण थोडीशी झोप लागल्यामुळे मी पुढं आलो. माऊली आलेले आहेत, धन्यवाद. काय जोग महाराज म्हटले बा हे तुम्ही पैसे आम्हाला देऊच नका, तुम्हाला ऐकायचीच असेल ज्ञानेश्वरी तर आमच्या वेळेत या, आमच्या पाठाच्या वेळेत या, आमच्या नियमात या. तसं बराच वेळेला म्हटल्यानंतर तो श्रीमंत सावकार म्हटलं, महाराज तुमच्या लक्षात नाही आलं वाटतं, ही तुमची 2 मजली 3 मजली तुम्ही जेवढी म्हणाल तेवढी बिल्डिंग मी बांधून देतो, तुम्हाला असा माझ्यासारखा भेटणार नाही. हो जोग महाराज, माझ्यासारखा संस्था बांधून देणारा, पैसे देणारा परत भेटायचा नाही. जोग महाराज त्याला म्हटले, तुलाही माझ्यासारखा कधीच भेटणार नाही न घेणारा, तुझे नको मला. काढून दिलं उमेश महाराज. आणि ते गेल्यानंतर बसलेल्या पाठातल्या विद्यार्थ्यांनी विचारलं, महाराज आपल्याला तर गरज आहे, आपण तो लोकांकडून 100-200 रुपये घेतोच, मग या एकटा विचारात येत होता, का नाही घेतले त्याचे? उत्तर ऐका आता. जोग महाराज म्हटले, अरे विद्यार्थ्यांनो, त्यानं जो पैसा कमवलाय तो 2 नंबरचा आहे, आणि तो जर माझ्या बिल्डिंगला, माझ्या धर्मशाळेला, संस्थेला मी लावला तर माझी संस्था 10-20 वर्ष टिकायची नाही, मला चंद्र सूर्य असेपर्यंत संस्था टिकवायची. त्यामुळं असे पैसे बांधकामाला नको. पुन्हा ऐका, कोणाचं घेता जागं राहा, कोणी नावासाठी देत नाही ना, कोणी तुमच्या फायद्यासाठी देत नाही ना, असे घेत जाऊ नका, कधीच घ्यायचं नाही. आता पुढचं ऐका, देतानाही जागं राहा. पंढरपूरला जातो आपण, आणि चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये ते भिकारी बसलेले असतात. 1-2 पैसा द्यावो धर्मान, लय गोड म्हणतात, हृदयच ओढून घेतात. आशीर्वाद लागेल तुमच्या मुला लेकराला, लय गोड म्हणतात. 1-2 पैसा द्यावो धर्मान, सारखं म्हणतात. आपल्याला वाटतं 200 देऊ काय पिवळे, 200च्या नोटचा कलर पिवळा आहे ना नवीन, पिवळी 200ची देऊ काय, जांभळी 500ची देऊ काय, एवढे देणार नाही आपण. पण मनामध्ये भाव तयार झाला आणि आपण त्याच्या हातात 200 रुपये टाकले आणि गडी त्याची दारू पिऊन आला, काय फायदा झाला? असं नाही करायचं. गोशाळा आहे का? नक्की तुमचं दान चांगल्या ठिकाणी चाललंय का? सर्वाभूती द्यावे अन्न, द्रव्य पात्र विचारून, टाळ टाळ, द्रव्य पात्र विचारून, द्रव्य पात्र विचारून, सर्वाभूती द्यावे दान, द्रव्य पात्र विचारून, शाबाश शाबाश, द्रव्य पात्र दान, द्रव्य पात्र दान, सर्वभूती द्यावे अन्न, द्रव्य पात्र विचारून, द्रव्य पात्र विचारून, द्रव्य पात्र विचारून, सर्वभूती
काय शब्द गोड आहेत बघा. सर्वाभूती द्यावी अन्न. अन्नदान कोणालाही करा, कुठंही करा, काही अडचण नाही. पण द्रव्य पात्र विचारून, इथं लाल रे गोडा, द्रव्य देताना, धन देताना जागं राहायचं. तुमचं पापात जाणार नाही ना, फार महत्वाचं आहे महाराज. पुढा सांगतो, धनासाठी जागं राहा.